सर्वांना नमस्कार मित्रांनो, हिंदू धर्मातील समाजाचा असा एक गैरसमज आहे की डॉक्टर आंबेडकरांनी संविधानामध्ये जे आरक्षणाची तरतूद केली यामध्ये त्याने आपल्या समाजाचा म्हणजे बौद्ध समाजाचा जास्तीत जास्त विचार केलेला आहे, परंतु असं नाही आहे। डॉक्टर आंबेडकरांनी सर्वांचा विचार केला आणि जर अजूनही आपल्याला माहिती नसेल तर कान नीट उघडे ठेवून ऐका की डॉक्टर आंबेडकरांनी संविधानामध्ये आरक्षणाची जातीनिहाय कशी तरतूद केलेली आहे। यामध्ये पहिला प्रवर्ग येतो तो एससी ला 13% आरक्षण दिलेले आहे आणि यामध्ये 59 जाती येतात आणि 59 जातीपैकी 58 जाती ह्या हिंदू धर्मीय समाजातील आहेत आणि एक जात ही बौद्ध धर्माची आहे। त्यानंतरचा प्रवर्ग येतो एसटी ला 60% आरक्षण दिलेलं आहे आणि याच्यामध्ये 47 जाती आहेत। या 47 जाती हिंदू धर्मातील आहेत। त्यानंतरचा प्रवर्ग ओबीसी ला 19% आरक्षण दिलेलं आहे। यामध्ये 347 ते 350 जाती येतात आणि ह्या सर्व जाती हिंदू धर्मीय समाजातीलच आहेत। त्यानंतरचा प्रवर्ग एसबीसी याच्यामध्ये 2% आरक्षण दिलेलं आहे आणि याच्यामध्ये 7 जाती आहेत आणि या 7ही जाती हिंदू धर्मीय समाजातीलच आहेत। त्यानंतरचा एनटीए यांच्यामध्ये 3% आरक्षण दिलेलं आहे आणि याच्यामध्ये 14 जाती येतात आणि या 14 जाती हिंदू धर्मीय समाजातीलच आहे। त्यानंतरचा प्रवर्ग एनटीबी याच्यामध्ये 2.5% आरक्षण दिलेलं आहे आणि याच्यामध्ये 38 जाती येतात। या 38 जाती हिंदू धर्मीय समाजातील आहेत। त्यानंतर एनटीसी याच्यामध्ये 3.5% आरक्षण दिलेलं आहे आणि याच्यामध्ये एक जात आहे आणि ही सुद्धा हिंदू धर्मीय समाजातील आहे। त्याच्यानंतर एनटीडी याच्यामध्ये 2% आरक्षण दिलेलं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा एक जात आहे आणि ही एक जात हिंदू धर्मीय समाजातीलच आहे। मग आता यावरून तुम्ही सांगा की डॉक्टर आंबेडकरांनी फक्त एका समाजाचाच विचार केलेला आहे तर नाही मित्रांनो, डॉक्टर आंबेडकरांनी सर्वांचा विचार केलेला आहे। सर्व हिंदू धर्मातील मागास वर्गांसाठी त्यांनी आरक्षणाची तरतूद केलेली आहे आणि तरीही काही अर्धवट ज्ञान असलेले देशाची अखंडता नष्ट करण्यासाठी असा एक नेरेटिव्ह पसरवला जातो की डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या समाजाला जास्त आरक्षण दिलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्या समाजाची सगळ्या स्तरामध्ये प्रगती होते, परंतु तसं काही नाही आहे। डॉक्टर आंबेडकरांनी भारतातील सर्व मागासवर्गीय जातीतील लोकांचा विचार केलेला आहे आणि त्या पद्धतीने आरक्षणाची तरतूद केलेली आहे आणि हे आरक्षण तो प्रवर्ग आजही घेतोय आणि तरीही अशा प्रकारे गैरसमज पसरवला जातो। यासाठी या महामानवांचे विचार व त्यांची जर पुस्तकं जर आपण वाचलात तर आपल्याला डॉक्टर आंबेडकर कळायला उशीर लागणार नाही। त्यातून आपल्याला नक्की कळेल की डॉक्टर आंबेडकर हे एका समाजाचे नव्हते तर ते सर्व भारतीयांचे महान नेते होते। या देशाचे भाग्यविधाते होते। गरिबांचे, मागासवर्गीयांचे उद्धार करते, तारणहार होते आणि म्हणून या महामानवाला समजून घेणं, त्यांचे विचार समजून घेणं आणि त्यांचं विजन समजून घेणं ही आज भारतीयांसाठी काळाची गरज ठरलेली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओतून मी फक्त शेवटी एकच सांगतो की डॉक्टर आंबेडकर हे एका समाजाचे नसून या संपूर्ण भारतीयांचे होते। या महामानवाला जर तुम्ही आज वाचाल तर स्वतः तुम्हीही वाचाल आणि हा देश वाचल्याशिवाय राहणार, एवढं सांगतो आणि इथेच थांबतो। अशाच काही व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना नमस्कार, जय भीम।